So good evening all of you. Now we'll start the session of the mathematics for class 11th. लास्ट प्रॉब्लेम केले सगळे असाइनमेंटला दिलेले. Yes, sir. Yes. Oh, sir. Express following recurring decimals as national number. Sorry, as a rational number. As a rational number. The number is given. The first one, it is a 0.7 bar. Second, 2.4 bar. Third, 2.35 bar. आता पहा, हा प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. एक्सप्रेस द फॉलोइंग रिकरिंग डेसिमल ॲज अ रॅशनल नंबर. म्हणजेच तुम्हाला एक रिकरिंग डेसिमल दिलेला आहे. रिकरिंग डेसिमल म्हणजे काय सांगता येईल? रिकरिंग डेसिमल म्हणजे काय सांगता येईल? सर तो नंबर रिपीट होतो. रिपीटिंग नंबर. व्हेरी गुड. रिपीटिंग नंबर म्हणजे जो तुम्हाला बार दिसतो ना तोच नंबर तुमचा रिपीटेड होईल कंटिन्युअसली. आता इथं 7 च्या वर बार आहे म्हणजे फक्त तो 7च रिपीट होते. 4 च्या वर बार आहे म्हणजे तो 4च रिपीट होईल. इथं फक्त 5 च्या वर बार आहे म्हणजे तो काय होईल? 5च रिपीट होईल. समजलं? अशा प्रकारचा एक प्रॉब्लेम 3 मार्काला कंपल्सरी एक्झाम मध्ये असतो. सो डेफिनेटली वी विल मेक कमांड ऑन दिस टाइप ऑफ द प्रॉब्लेम. सो लेट अस सी. The 0.7 number is given, that is a 0.7 bar, it is a recurring decimal आणि हा रॅशनल नंबर मध्ये तुम्हाला सेंड करायचा. रॅशनल म्हणजे तुम्हाला न्यूमरेटर डिनॉमिनेटर या फ्रॅक्शन नंबर मध्ये सेंड करायचे. आता हा नंबर तुम्हाला कसा रिप्रेझेंट करता येईल? हा 0.7 होईल प्लस मी तर हा ऍक्च्युअल नंबर कसा होईल? 0.7777777 असा कंटिन्युअसली इन्फायनाइट तो होऊन जाईल. जर मी हा नंबर इथे रिप्रेझेंट करतोय तर मी अशा प्रकारे तो नंबर रिप्रेझेंट करेन. 0.7 प्लस 0.07 प्लस 0.007 प्लस 0.0007 प्लस डॉट डॉट डॉट. इज इट राईट? Yes. Yes. बरोबर. आता मी काय करू Yes, शकतो sir. का? एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट वापरतोय मी. मला जर इथं तुमचा न्यूमरेटर असेल आणि इथं जर डिनॉमिनेटर असेल आणि मला जर डेसिमल या ठिकाणी समजा मी ते 0.12312 घेतोय. मला जर डेसिमल हा 2 नंबरने शिफ्ट करायचा असेल तर मी काय करेन? इथं काही नाही म्हणजे 1 असेल आणि मी 2 ने शिफ्ट करतोय म्हणजेच मला इथे किती झिरो घ्यावे लागतील? 1 आणि 2. समजलं? हो सर. हा, आता लक्षात घ्या. मी इथे 1 ने शिफ्ट करतोय या ह्याच्यामध्ये तर मला इथं काय येईल सांगा बरं? 7/1 ने शिफ्ट करतोय. काय नाही म्हणजे ते 1 आहे म्हणजे 1 ने डेसिमल शिफ्ट केला म्हणजे खाली किती येईल? 10. 10 प्लस इथं मला 2 ने शिफ्ट करायचं. 7/100. इथं मला 2 ने शिफ्ट करायचे सांगा. 7/100. 100 प्लस इथं मला 3 ने 100. शिफ्ट करायचे. प्लस इथं मला 4 ने शिफ्ट करायचे प्लस डॉट डॉट डॉट. ही स्टेप समजली का? Yes, sir. हो सर. समजली का? लेट मी नो. आता लक्षात घ्या. मी याला असं करू शकतो का? 7/10⁻1 प्लस 7/10⁻2 प्लस 7/10⁻3 प्लस 7/10⁻4 प्लस डॉट डॉट डॉट. बोला लवकर. हो सर. Yes, sir. आता मला हो, sir. सांगा, ही मी समजा T1 टर्म घेतोय, ही मी T2 घेतोय, ही मी T3 घेतोय,
तर ही जर मी इथं त्याची जर रेशो फाइंड केला तर रेशो काय येईल सर्व टर्मचा T2 अपॉन T1 T3 अपॉन T2 काय येईल सांगता येईल 1/10. 1/10 व्हेरी गुड बेटा व्हेरी गुड 1/10 म्हणजेच तुम्हाला हा रेशो तुम्हाला कॉन्स्टंट भेटतोय रेशो कॉन्स्टंट भेटतोय म्हणजे हा सिक्वेन्स कोणत्या प्रोपोर्शन मध्ये GP. GP very good that is the GP with I will write with R is equal to 1/10 and what is the value of A 7/10. 7/10 व्हेरी गुड आता मला सांगा हा तुमचा जीपी मध्ये ए माहितीये आर माहितीये आणि इथं लक्षात घ्या इथं तुमची जी आर ची व्हॅल्यू आहे ही कशी आहे इज इट ग्रेटर दॅन 1 और लेस दॅन 1 Less than 1. इट इज लेस दॅन 1 सो आता मला इथं समज फाइंड करायचे हा पूर्ण ऍडिशन फाइंड करायचे सो मे आय राईट दिस SN इज इक्वल टू A अपॉन 1 minus R because this is in GP not the AGP it is in GP आपण लास्टच्या सेशन मध्ये प्रॉब्लेम भरपूर सॉल्व्ह केलेले आहेत अशा प्रकारे करू शकतो A ची व्हॅल्यू किती आहे आता 7/10 1 minus 1/10 so can I write this 1/10 10 minus 1/10 this 10 will get cancelled so what is this it is 7/9 7/9 is it right is it right Yes, sir. म्हणजेच काय हा एसएन म्हणजेच तुम्ही याचे पूर्ण सम फाइंड केलात आणि याचं सम म्हणजेच काय 0.7 बार म्हणजेच द सम ऑफ 0.7 बार दॅट इज रिप्रेझेंटेड इन द रॅशनल नंबर विथ द व्हॅल्यू दॅट एज अ 7/9 सर तुम्ही इथं 1/10 minus 1/10 केलंय तर मग इथं 7 मग इथं 7/10 पाहिजे ना कुठे रे हा इथं इथं जो सॉरी ए ची व्हॅल्यू आहे ना ए ची व्हॅल्यू किती आहे 7 आहे ना ही 7 आहे आणि हा इथं किती येईल 7 येईल ना इथे आहे बरोबर हो हा समजलं हो मग चला सर्वांनी सांगा मला समजलं का नाही समजलं तर गेलं डोक्यावरून समजलं सर समजलं सर 3 मार्क परफेक्ट आहेत मी असं समजू का हो सर प्रथमेश समजलं का रे Yes, sir. आदित्य Yes, sir. ईशा प्रतीक्षा येस सर चला आता हा जो आहे 2.4 घेऊयात 2.4 नंबर सेकंड जो नंबर आहे आपला 2.4 आहे सेकंड नंबर .4 बार आता लक्षात घ्या 2.4 मी कसं लिहू शकतो 2.4 बार कसं लिहू शकतो मी याला कॅन आय राईट दिस 2 plus 0.4 बार लिहू शकतो का Yes, sir. त्याला इक्वेशन 1 द्या आणि मी काय करतोय हे 2 तर सिंपल आहे टर्म आहे तुमचा नंबर आहे तुम्ही ऍड करू शकता मला काय करायचे या 0.4 चं फाइंड करायचे मी 0.4 हा दुसरा एक सिक्वेन्स घेतोय आणि याला मी असं लिहू शकतो 0.4 प्लस 0.04 प्लस 0.004 प्लस डॉट 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 म्हणजे त्याला मी काय करणार आता सेम स्टेप फॉलो करायचं 4/10 प्लस 4/10 स्क्वेअर प्लस 4/10⁻³ प्लस डॉट डॉट आता मला सांगा या टर्म मध्ये तुम्हाला जो आर आहे म्हणजे हा T2/T1 किंवा T3/T2 किती भेटणार आहे
Sir, 1/10. 1/10. व्हेरी गुड. सो दिस इज द 1/10 आणि हा 1/10 जर आला तुमची a ची व्हॅल्यू किती झाली तर 4/10. समजले इथपर्यंत. आता हा 1/10 हा लेस दॅन 1 आहे का? हो म्हणजे हो Yes, mod sir. of r लेस दॅन 1 आहे म्हणजे सम काय येईल तुमचा Sn इज इक्वल टू याचा सम येईल. Sn इज इक्वल टू काय येईल a/1 - r. a ची व्हॅल्यू किती झाली 4/10 आणि हा झाला 1 - 1/10. So this is the 4/10. 10 minus 1/10. So this 10 get cancelled. So that is the 4/9. पण 4/9 व्हॅल्यू कशाची आहे ही 0.4 बारची आहे म्हणजे 0.4 बार इक्वल टू 4/9. But I want the value of this 2.4 bar. So I want the value of this 2.4 bar that is equal to 2 plus this 0.4 is what? It is 4/9. Make the LCM, make this cross product, make this cross product, make this cross product. So it is 9 into 2. That 22/9. is 18 plus 4/9. So what is this? 22. 22/9. 9. Let me know any problems with this problem. No, sir. No, sir. No? Chalo, we will solve the next. Third, 2.35. आता इथं 2.35 आहे ना याला मी असं करू शकतो का 2 plus 0.3 2 plus 0.3 किंवा 2 plus 0.3 plus 0.05 बार करू शकतो का म्हणजेच हा काय होईल 2.3 हा तुमचा एक नंबर होईल दोघांचा ऍडिशन करून घ्या आणि हा 0.5 बार होईल म्हणजे ज्याला आपण 2.3 plus 0.5 Sir, 0.0. Sir, 0.05 na? Yes, 0.05 plus 0.005 plus 0.0005 plus dot dot. बरोबर आहे का हो सर. आता Yes. हा होईल 2.3 इथे मी असं हो, करू sir. शकतो 5/10 square plus 5/10 cube plus 5/10 raised to 4 plus dot dot dot. That means this is a 2.3 and I will keep this as it is and I will find the sequence of this. म्हणजेच हा 0.05 bar equal to हा 5/10 raised to square plus 5/10 raised to cube plus 5/10 raised to 4 plus dot dot dot. Now tell me the value of the r there. That is a T2/T1, T3/T2. Tell me the value of this. 1/10. 1/10. Very good. 1/10. What is the value of a? 5/10 square. 5/10 square. Understood? So find the Sn is equal to it is a/1 minus r as it is a mod of r is less than 1. So this is a 5/10 square upon 1 minus 1/10. किती येईल? एक 10 कॅन्सल झाला म्हणजे हा होईल 5/9 into 10 बरोबर आहे का म्हणजे 5/90 बरोबर आहे. हो. आता लक्षात घ्या आपलं ही व्हॅल्यू 0.05 बारची भेटली आहे मला इथे ऍड करायचे म्हणजे 2.35 बार हा काय होईल तुमचा 2.3 प्लस 5/90. सो दिस इज अ 2.3 मी एक डेसिमल घेतो इथं प्लस 5/90 म्हणजेच मी घेतोय आता इथं 23 into 9 प्लस 5/90 किती होईल व्हॅल्यू 23 into 9 किती 9 त्रिक 27 7 18 207 प्लस 5/90 म्हणजे किती होईल 212 डिवायडेड बाय 90. सो Sn इक्वल टू म्हणजे 2.35 बार इक्वल टू 212 Sir, प्लस 2030 by 900. किती 2030 by 900. 20 by 900. नाही 30 कसं काय हा इंटू प्लस आहे ना हा प्लस आहे हा 207 आला ना
सर मी दुसऱ्याने सॉल्व्ह करतो. आता हे लक्षात आलं का, इथं हा तुमचा 9 into 10 होतो, म्हणजे इथं 10 सारखं दिसतं, 9 ने मल्टिप्लाय करा, 23 into 9 आणि हा +5 येईल अपॉन 90, म्हणजे 207 + 5 अपॉन 90, 212 अपॉन 90. कशाने भाग जाईल, 2 ने जाईल, 106 अपॉन 45. समजलं का? समजलं हो का? सर. येस. कन्फर्म मार्क्स आहेत समजू? हो सर. आता हा चौथा प्रॉब्लेम आहे, तो होमवर्कला करून घ्या. 51.02 बार करताल? हो सर. आणि याचं मला होमवर्क ॲज अ होमवर्क सेंड मी द सोल्युशन. सो एनी प्रॉब्लेम टू फाइंड द सम दिस? नो सर. चलो नाउ विल सॉल्व द नेक्स्ट प्रॉब्लेम. आपण एक प्रॉब्लेम पूर्ण घेतोय, त्याच्यासाठी काळजीपूर्वक व्यवस्थित करा. इफ कॉमन रेशो of GP is 2/3 and sum to infinity is 12, find first term. पाहता आपल्याला काय दिलेलं आहे, कॉमन रेशो दिलेला आहे, म्हणजे कशाची व्हॅल्यू दिली आहे, आर ची व्हॅल्यू दिली आहे 2/3. आता मला सांगा ही आर ची व्हॅल्यू लेस दॅन 1 आहे का ग्रेटर दॅन 1 आहे? लेस दॅन 1. लेस दॅन 1 म्हणजेच काय, सम टू इन्फिनिटी एक्झिस्ट आहे आणि सम टू इन्फिनिटी दिलेला आहे, एसएन ची व्हॅल्यू दिलेली आहे किती आहे, 12 आहे, बरोबर आहे. आता जर तुमचा मॉड ऑफ आर लेस दॅन 1 आहे, म्हणजे सम हा काय येईल, एसएन इज इक्वल टू, आणि जीपी मध्ये असं पण दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला काय येईल, ए अपॉन 1 - आर, बरोबर आहे. बरोबर आहे का? आता एसएन ची व्हॅल्यू किती आहे, 12 आहे, इक्वल टू ए ची व्हॅल्यू किती आहे, ए ची व्हॅल्यू किती आहे, फाइंड करायचे, फाइंड द फर्स्ट टर्म म्हटलंय, अपॉन 1 - आर ची व्हॅल्यू किती आहे, 2/3, म्हणजे हा होईल 12 अपॉन ए इक्वल टू हा 3 - 2/3, म्हणजेच ए 9 - 2 दॅट इज 7/3. आता जर तुम्ही तर कॅल्क्युलेट करताय, काही या ठिकाणी आता नाही, 3 - 1 किती झालं, 1 झालं ना, 1/, बरोबर आहे का, 1/3, म्हणजे ए इक्वल टू काय येईल, 12 into 1/3 that is the 4. So a equal to 4 and this is your final answer. Getting this? येस सर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या, 4th. If first term of GP is 16 and its sum to infinity is 96/17, find common ratio. Fifth, the sum of infinite GP is 5 and sum of square of this term is 15. Find GP. म्हणजे तुम्हाला T1 T2 T3 सगळे फाइंड करायचे. ट्राय करताल का? हो सर.
try these problems, and also the what problems we have taken during the session. That also, again, once you write the problem in your notebook and send me the screenshot of this on the WhatsApp.